श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर मुलांचं अभ्यासामध्ये मन रमावं, त्यांनी स्वतःहून छान अभ्यास करावा, त्यांचं डिस्ट्रक्शन कमी व्हावं, जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. तर यासाठी एक 2-3 छोटे उपाय आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे बेडवरती बसून किंवा सोफ्यावरती बसून अभ्यास करणे शक्यतो टाळावं. अभ्यासाची एक जागा निश्चित करावी, त्या ठिकाणी अभ्यास करावा. स्टडी टेबल असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पूर्वेकडे तोंड करून अभ्यास केला तर फारच चांगली गोष्ट आहे. अभ्यासाचा जो टेबल आहे तर त्या टेबलवरती एखादा सरस्वती मातेचा किंवा गणपती बाप्पाचा फोटो ठेवता आला तर अतिउत्तम. बरं, अजून एक छोटासा उपाय जर करता आला तर करायचा. घराच्या जवळपास कुठेही एखाद्या ठिकाणी केळीचे झाड असेल तर आपल्या मुलांच्या हातून त्या केळीच्या झाडाला गुरुवाऱ्या दिवशी 2-3 चिमूटभर तांदूळ अर्पण करायला सांगायचे. म्हणजे आपण त्यांच्याकडून करून घ्यायचे आणि ओम विष्णवे नमा या मंत्राचा त्यांना 3 वेळा जप, म्हणजे तांदूळ अर्पण करताना ओम विष्णवे नमा, ओम विष्णवे नमा, ओम विष्णवे नमा असा 3दा जप करायला लावायचा. एवढं केलं तरी चालेल. आणि अजून एक छान गोष्ट, घरामध्ये ना रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम मोठ्या आवाजामध्ये चालू ठेवा. जे मुलांच्या कानावरती पडेल तर अजूनच चांगली गोष्ट होईल, जेणेकरून त्यांचं गुरुबळ वाढेल. त्यांनाच कळेल की त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे म्हणून. तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.